हे गॉड गिफ्टेड असेल किंवा परिस्थितीची जाण असते आपल्याला, आपण जिथून आलोय म्हणजे मला असं वाटतं शिकण्यासारखं आहे, खास करून नवीन मुलींना, नवीन जोडप्यांना, की आपण एक काहीतरी करतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण लय भारी. म्हणजे आय एम नॉट पॉइंटिंग आउट एनीवन, पण एक जनरल असं वाटतं की लोकांना असं वाटतं मी जॉब करतो, मी $1,00,000-2,00,000 महिना कमवतो, किंवा मी आय एम अ सेलिब्रिटी समवेअर, बाकी सगळं डज नॉट मॅटर. तर असं नाही आहे, एव्हरीथिंग मॅटर्स. आणि शी इज अ लाईव्ह एक्झाम्पल. तुम्ही सगळं मॅनेज करू शकता प्रॉपरली. तुमचे एथिक्स आणि तुमचे व्हॅल्यूज जागेवर पाहिजे. तू करायची इच्छा पाहिजे तर सगळ्या गोष्टी होतात. ह्याच्यात माझ्या आईचा खूप मोठा सहभाग आहे. माझी आई स्वतः फॅक्टरीज सांभाळते आणि ती सगळा फराळ पण करते. तर तिने कायम, म्हणजे तिने मला हे कधी ट्रीटच केलं नाही की अच्छा मग तू सेलिब्रिटी आहेस किंवा आता तू काय प्रोड्युसर आहेस किंवा आता तू खूप काम करतेस. तिचं म्हणणे खूप काम करतं तुम्ही, याची कौतुक कसली सांगता. सगळेच करतात आणि करायलाच पाहिजे, एवढं तर करायलाच पाहिजे. आणि मग बायकांनी नाही केलं तर पुरुषांना जमणार आहे का? अशाच लेवलवरती कशाला पाहिजे म्हणते पुरुषाच्या काय खांद्याला खांदा लावून कामं करायची, त्यांना झेपणार आहे का आपलं एवढं काम? मला पटलंच होतं ते. माझं म्हणणं अरे हो, आपण असं का नाही विचार करत मग की काय हरकत आहे, म्हणजे वाय यू वॉन्ट एव्हरीवेअर. मला वुमन लिबरेशन आणि ह्या सगळ्यावरती भाष्य नाही करायचं, पण मला असं वाटलं की आईचा तो जो पॉइंट होता ना की हे तुम्ही काम करता येईलच नाही, द्यायचं घर सांभाळताही आलंच पाहिजे आणि हे विदाऊट कंप्लेंट जर तुम्ही केलं तर त्या गोष्टीला अर्थ आहे. म्हणजे हे माझं काम आहे म्हणून नका करू, हे मला करायचं आहे मनापासून आणि म्हणून ते करा. आणि ते होत गेलं आणि मग त्याच्यामुळे ते सगळं अटॅच होत गेलं. म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांनाही माहिती आहे की शो लॉन्च होणार असेल तर ही गायब असणार आहे. म्हणजे किंवा ही 12 वाजता रात्री घरी येणार आहे, पहाटे 5ला पण ही निघू शकते. मेंटली प्रिपेअर्ड आहे, त्यांना हे सगळं माहिती आहे. पण त्यांना माहिती आहे की जेव्हा हे सगळं संपणार त्यावेळेला एक वेळ येईल की मग त्यावेळेला ती फक्त सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ होतील, मग स्वयंपाक होईल, मग सगळं होईल, मग काय माझ्या सासूबाईंना कुठे घेऊन जायचं असेल तर तेही होईल, बाकी सगळ्या गोष्टी होतील, माझी जाऊ, माझे दीर, या सगळ्यांना तर ही सिस्टीम माझी जी ती माहिती झाली की ही एका पॉइंटला जेव्हा जाते तेव्हा जाते, पण मग ती परत येते आणि मग मी ते सगळं आय मेक इट अ पॉइंट की आय कॉम्पेन्सेट एव्हरीथिंग. आल्यानंतर परत ते सगळं भरून काढते. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ते होऊन पण जातं. यू हॅव टू गिव्ह इट टाइम. असं नाही की पहिल्या 1 महिन्यात, 1 वर्षात, 2 वर्षात हे होईल. कन्सिस्टन्सी हॅज इट्स ओन व्हॅल्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.